हॅलो एव्हरीवन. तर आपण जावा प्रोग्रामिंगच्या प्लेलिस्ट मध्ये आज टॉपिक स्टार्ट करतोय आयडेंटिफायर्स. तर सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आयडेंटिफायर्स आपल्याला कशाला म्हणायचंय आणि आयडेंटिफायर्स आपल्याला कशा प्रकारे ओळखायचे तर आयडेंटिफायरची तुम्ही या ठिकाणी डेफिनेशन सांगू शकता इन नेम जावा प्रोग्राम इज कॉल्ड ॲज आयडेंटिफायर्स. म्हणजे जावा प्रोग्राम मध्ये जे काय आपण नेम देतो त्याला तुम्ही या ठिकाणी आयडेंटिफायर्स म्हणू शकतात. म्हणजे जे काय नेम असेल ते नेम तुमच्या एखाद्या क्लासचं नेम असू द्या, एखाद्या व्हेरिएबल्सचं नेम असू द्या, एखाद्या मेथड्सचं नेम असू द्या किंवा एखाद्या लेबलचं नाव असू द्या, त्या जे काय नेम असेल त्या नेमला आपण म्हणतोय आयडेंटिफायर्स. तर इथे मी राईट करतो मस्ट बी क्लास नेम, मेथड नेम, लेबल नेम और वेरिएबल नेम. तर जे काय तुम्ही या ठिकाणी क्लासला नेम देतायत, मेथडला नेम देतायत, लेबलला नेम देतायत किंवा व्हेरिएबलला नेम देतायत त्याला आपल्याला म्हणायचंय आयडेंटिफायर्स. तर एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहू शकतो इथे मी एक एक्झाम्पल राईट करतोय. क्लास एक टेस्ट म्हणून या ठिकाणी मी क्लास घेतलेला आहे टेस्ट. तर इथे मी क्लास घेतलेला आहे, क्लासचं नेम काय आहे टेस्ट. तर हे सुद्धा एक प्रकारे काय झाले तुमचं आयडेंटिफायर्स. का तर या ठिकाणी एक क्लासचं काय आहे नेम. किंवा या ठिकाणी मी ते राईट करतो आतमध्ये पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन. हा झाला आपला एक सिंपल जावाचा प्रोग्राम. राईट करूया. इथे राईट करतोय मी स्ट्रिंग आर्ग्स आणि याच्या आतमध्ये इथे राईट करतो इंटिजर x इज इक्वल टू 10 आणि प्रिंट एलएन x ची व्हॅल्यू या ठिकाणी मी प्रिंट करतो. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन x ची व्हॅल्यू या ठिकाणी मी प्रिंट करतोय. तर इथे लक्ष द्या, इथे जे काय आपण ठिकाणी क्लासचं नेम राईट केलं आहे, इथे क्लासला जे काय आपण नेम राईट केलंय इथे काय झालंय तुमचं आयडेंटिफायर्स. त्यानंतर इथे आपण काय केलेलं आहे एक व्हेरिएबल घेतलेला आहे, व्हेरिएबलला नेम काय दिलेलं आहे एक्स. तर एक्स सुद्धा या ठिकाणी आपला होऊ शकतो आयडेंटिफायर्स. म्हणजे एखाद्या जावाच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही एखाद्या व्हेरिएबलला नेम देताय, मेथडला नेम देतायत, लेबलला नेम देतायत, जे काय तुमचं नेम असेल त्याला आपण म्हणायचंय आयडेंटिफायर्स. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी तुमच्या क्लासला नेम आहे, या ठिकाणी मेन काय आहे, मेनचं आपलं मेथडचं नेम आहे, हे क्लास नेम आहे आणि या ठिकाणी तुमचं व्हेरिएबलचं नेम आहे. त्यानंतर आयडेंटिफायर्सचे काय रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण या ठिकाणी आयडेंटिफायर्स डिक्लेअर करतो त्यावेळेस. ओके, इथे मी राईट करतोय रूल्स ऑफ डिफाइनिंग आयडेंटिफायर. ओके, तर वन बाय वन या ठिकाणी आपण एक एक रूल काय करूया डिस्कस करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर सगळ्यात पहिला रूल आयडेंटिफायर्स ओनली अलाउड्स कॅरेक्टर्स. इथे मी राईट करतो वन डॉट फर्स्ट रूल द ओनली अलाउड कॅरेक्टर्स इन जावा आयडेंटिफायर्स. तर तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस एखाद्या क्लासला, एखाद्या मेथडला, एखाद्या व्हेरिएबलला जे काही तुम्ही नाव देताय तर ओनली अलाउड काय त्या ठिकाणी फक्त कॅरेक्टर्स. मग ते कॅरेक्टर्स कोणकोणते असू शकतात, ते कॅरेक्टर असू शकतात स्मॉल ए टू झेड, त्यानंतर कॅपिटल ए टू झेड, त्यानंतर तुमचे डिजिट्स असू शकतात 0 to 9. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी अंडरस्कोर यूज करू शकता, अंडरस्कोर या ठिकाणी यूज करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी डॉलर सुद्धा यूज करू शकता. म्हणजे ह्या कॅरेक्टर्स पैकी
तुम्ही दुसरे कॅरेक्टर्स यूज करू शकत नाही. जर समजा या कॅरेक्टर्स पैकी तुम्ही दुसरा कॅरेक्टर जर यूज केला तर त्या ठिकाणी तुम्हाला काय येतो, एरर येतो. पहा जसं एक्झाम्पलच्या फॉर्मॅट मध्ये पहा, इथे मी राईट करतोय इंटिजर टोटल नंबर, टोटल या ठिकाणी मी राईट करतो पहा, टोटल नंबर इज इक्वल टू 100 असं मी राईट केलं आहे. हा इथे पहा इंटिजर टोटल नंबर काय आहे माझ्या ठिकाणी, व्हेरिएबल नेम आहे. पहा टोटल काय या ठिकाणी, व्हेरिएबल नेम, आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो, आयडेंटिफायर्स. तर इथे आपण या ठिकाणी कॅरेक्टर्स घेतलेले आहेत, म्हणजे हे जे काय आपलं असेल हे स्टेटमेंट कसं असेल आपलं, व्हॅलिड असेल. जर समजा मी इथे असं राईट करतोय इंटिजर टोटल @1 2 3 या ठिकाणी मी असं राईट करतोय पहा 1 2 3 किंवा टोटल इज इक्वल टू 100 राईट करतोय. तर इथे काय राईट केलेलं मी, आणि या ठिकाणी कॅरेक्टर्स अलाउड आहे का, स्पेशल सिम्बॉल अलाउड आहेत का, स्पेशल सिम्बॉल्स अलाउड नाहीयेत. त्याच्यामुळे या ठिकाणी आपलं काय होऊ शकतं, जे एरर येणार आहे, म्हणजे हे जे काय स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आपलं काय आहे, इनव्हॅलिड आहे. वाटलंच तर आपण एक एक्झाम्पल राईट करून पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन पाहिजे. पहा तर सगळ्यात अगोदर आपण जावाचा प्रोग्राम टाइप करूया. तर त्यासाठी आपण काय करूया, नोटपॅड ओपन करूया. सुरुवातीचे बेसिक प्रोग्राम असल्यामुळे आपण या ठिकाणी काय करणार आहोत, नोटपॅड मध्ये घेणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण थोडा ऍडव्हान्स टॉपिक कडे जाऊ त्यानंतर हळूहळू आपण जावाचे जे काय एडिटर आहे त्यावर सुद्धा आपण प्रोग्राम करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी फाईल सेव्ह करतोय. तर डेस्कटॉपला मी एक फोल्डर बनवले पहा, जावा प्रोग्राम नावाचं, आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये इथे मी फाईल सेव्ह करतोय. फाईलला नेम तुम्ही तुमच्या मनाने काही दिलं तरीही चालेल, किंवा इथे मी राईट करतो पहा एक एबीसी नावाचं मी, किंवा इथे XYZ नावाचं या ठिकाणी मी एक फाईल तयार करतोय xyz.java. फाईल सेव्ह, तुम्हाला तर माहिती आहे. इथे राईट करतोय मी क्लास XYZ, त्यानंतर ओपन क्लोज ब्रॅकेट, याच्या आतमध्ये पब्लिक स्टॅटिक वाइड मेन स्ट्रिंग आर्क्स, परत ओपन क्लोज कर्ली. वाटलंच तर या ठिकाणी मी इथे राईट करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपलं काय करायचंय, प्रिंट करायचंय, म्हणून सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन या ठिकाणी मी एक्स ची व्हॅल्यू प्रिंट करतोय. एक्स या ठिकाणी मी यूज करतोय, तर एक्स मला या ठिकाणी वरती डिक्लेअर करावं लागेल. तर इथे मी राईट करतो पहा व्हॅर किंवा इंट, जसं आपण मगाशी राईट केलंय टोटल नंबर इज इक्वल टू 100, आणि इथे प्रिंट करतो पहा मी टोटल नंबर. प्रिंट सुद्धा काय करू आपण, टोटल नंबर मधली व्हॅल्यू आपण प्रिंट करून पाहूया. तर फाईल सगळ्यात अगोदर सेव्ह करायची आहे, आणि रन करण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे पहा. डेस्कटॉप आपलं फोल्डर आपण तयार केलेलं आहे. इथे जाऊन तुम्हाला काय करायचंय, CMD ओपन करा. CMD या ठिकाणी मी ओपन करतोय. इथे आल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला प्रोग्राम कंपाईल करायचा आहे, म्हणून त्यासाठी कमांड आहे जावा सी, आणि आपल्या फाईलला नेम आपण काय दिलेला आहे, XYZ.java. तर इथे आपली फाईल काय होणार आहे, कंपाईल होईल. जर समजा तुम्हाला काय एरर असतील तर एरर तुम्हाला शो होतील, आणि एरर जर नसतील तर तुमचा प्रोग्राम या ठिकाणी कंपाईल झालेला असेल. आणि रन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे जावा, आणि आपल्या फाईलचं नेम, आपल्या फाईलचं नाव काय आहे, XYZ.java. तर चेक करा, इथे पहा तुम्हाला 100 प्रिंट झालेलं भेटेल. पहा फक्त आता मी या ठिकाणी थोडा बदल करतोय. इथे राईट करतो पहा टोटल @, बदल केला मी. फाईल सेव्ह करतोय. आपला प्रोग्राम या ठिकाणी मी परत कंपाईल करतोय, त्यासाठी एंटर. इथे चेक करा, तुम्हाला इथे एरर आला पहा, एरर देतोय या लाईनला, तुम्हाला एरर देतोय. काय एरर, आयडेंटिफायर एक्सपेक्टेड का, तर लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओनली अलाउड या ठिकाणी काय आहेत, कॅरेक्टर्स आहेत. या कॅरेक्टर्सच्या ऐवजी जर समजा तुम्ही दुसरे स्पेशल कॅरेक्टर्स किंवा स्पेशल सिम्बॉल जर तुम्ही यूज केले तर तुम्हाला त्या ठिकाणी काय येणार आहेत, एरर येणार आहेत. हा झाला आपला डिफाइनिंग आयडेंटिफायर्स मधला फर्स्ट रूल.
त्याच्यानंतर सेकंड रूल पाहायचा आहे पहा आपल्याला. सेकंड रूल या ठिकाणी राईट करतोय, आयडेंटिफायर्स कॅनॉट स्टार्ट विथ डिजिट्स. म्हणजे तुम्ही काय करू शकत नाही, जे काय तुमचा क्लासचे नेम असेल, व्हेरिएबल नेम असेल, मेथड नेम असेल, तुम्ही डिजिटने सुरुवात करू शकत नाही. बट मस्ट कंटेन्स डिजिट तुम्ही मध्ये यूज करू शकता किंवा शेवटलाही तुम्ही यूज करू शकता, पण सुरुवातीला यूज करू शकत नाही. एक्झाम्पल पाहायचं असेल तर या ठिकाणी पहा, आपण एक्झाम्पल राईट करूया. इथे मी एक व्हेरिएबल घेतो पहा, इंटिजर x इज इक्वल टू इंटिजर किंवा असं राईट करतो 1 2 3 टोटल नावाचा एक व्हेरिएबल घेतला, इज इक्वल टू 10 स्टोअर करतोय. हा, आणि इथे मी 1 2 3 टोटल नावाचा जो काय व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल या ठिकाणी मी येऊन प्रिंट करतोय. आपण चेक करूया इथे 1 2 3 काय आहे माझा व्हेरिएबल नेम, म्हणजे ऍज काय झाला तुमचा आयडेंटिफायर. तर चेक करूया. इथे आलो, प्रोग्राम कंपाईल करतोय, तुम्हाला इथे दिला एरर. पहा काय एरर दिला, इथे तुम्हाला दिलेला आहे एरर. का तर या ठिकाणी आपण डिजिटने स्टार्टिंग करू शकत नाही. तुम्ही डिजिट मध्ये यूज करू शकता पहा, किंवा शेवटला तुम्ही या ठिकाणी डिजिट यूज करू शकता पहा. इथे आपण बदल केलाय, तर इथे व्हेरिएबल मध्ये सुद्धा आपल्याला चेंज करावं लागेल. फाईल सेव्ह करतोय, प्रोग्राम मध्ये येऊन या ठिकाणी कंपाईल, एरर आहे का चेक करा, नो एरर. त्यानंतर फाईल मी या ठिकाणी रन करतोय, इथे तुम्हाला पहा 10 प्रिंट झालेला भेटेल. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जो काही डिजिट आहे तो डिजिट तुम्ही सुरुवातीला राईट करू शकत नाही, पण शेवटला किंवा मध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही राईट करू शकता. हे पहा टोटल 1 2 3 या ठिकाणी मी राईट करतोय, नंबर नावाचा एक व्हेरिएबल घेतला. आता हा जो काही डिजिट आहे तो डिजिट कुठे आहे माझा, डिजिट माझ्या मिडलला आहे पहा. फाईल सेव्ह करतोय, या ठिकाणी रिफ्रेश करूया. इथे अगोदर कंपाईल सी ने कंपाईल करूया, जावा सी, त्यानंतर नो एरर. त्यानंतर आपण रन करूया, चेक करा, आउटपुटला तुम्हाला 10 प्रिंट झालेला भेटेल. ठीक, तर हा झाला आपला सेकंड रूल. वाटलंच तर या ठिकाणी पहा, हे जे काय मी एक्झाम्पल राईट केलं आहे, एक्झाम्पल इथून मी कंट्रोल सी ने कॉपी करतो, या ठिकाणी इथे येऊन पेस्ट करतोय. हे स्टेटमेंट झालंय आपलं व्हॅलिड. आणि इथे आपण अगोदर असं राईट केलं होतं 1 2 3 टोटल, तर इथे आपल्याला काय आलेलं आहे, एरर आलेला आहे. म्हणजे इथे आपलं हे जे काय स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट आहे आपलं इनव्हॅलिड. ओके. त्यानंतर पहा जावाच्या ठिकाणी थर्ड रूल, जावा मध्ये जे काही तुम्हाला आयडेंटिफायर्स तुम्ही या ठिकाणी राईट करणार आहात ते कसे आहेत, तुमचे केस सेन्सिटिव्ह आहेत. का, कारण मुळातच या ठिकाणी जावा लँग्वेज कशी आपली केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पहा इथे मी थर्ड रूल राईट करतोय, जावा आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह because Java is case sensitive programming language. लक्षात असू द्या, जावा लँग्वेज कशी लँग्वेज आहे, केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पहा ठीक आहे. एक्झाम्पल म्हणजे काय, इथे मी राईट करतो पहा, इथे राईट करतो मी टोटल नावाचा एक व्हेरिएबल घेतला, त्यामध्ये स्टोअर केलाय मी 10. त्यानंतर मी अजून एक व्हेरिएबल घेतो इंटिजर टोटल इज इक्वल टू 20. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल घेतो इंटिजर टोटल इज इक्वल टू 30. आणि इथे येऊन मी काय करतोय, टोटल प्रिंट करतो. पहा हा टोटल नावाचा व्हेरिएबल ऍज इट इज इथून कंट्रोल सी ने कॉपी, इथे येऊन पेस्ट, इथे येऊन पेस्ट. फक्त याला व्यवस्थित राईट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा टोटल इथून कंट्रोल सी ने कॉपी, इथे येऊन पेस्ट, इथून टोटल कॉपी, इथे येऊन पेस्ट. हा ओके. तर आपण चेक करूया. तर पहा या टोटल मध्ये स्टोअर आहे 10, या टोटल मध्ये स्टोअर आहे 20 आणि या टोटल मध्ये स्टोअर आहे 30. तर वास्तवाने या ठिकाणी आपण टोटल म्हणतोय, पण हे तिन्ही टोटल वेगवेगळे आहेत. पहा या तिन्ही टोटलचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. चेक करायचा असेल तुम्ही चेक करू शकता. पहा इथे आलो, सगळ्यात अगोदर मी कंपाईल करतोय, चेक करा आपल्याला एरर आहेत का, तर कुठल्याही प्रकारे मला एरर नाहीयेत. मी रन करतो फाईल, चेक करा, तुम्हाला 3 टोटल 10 20 30 इथे प्रिंट झालेलं तुम्हाला
दिसतील पहा. लक्षात आलं असेल पहा की हे तिन्ही टोटल आपल्याला वाटतायत, वाचताना आपण सेम दिसतायत, पण हे तिन्ही टोटलचा एकमेकांशी काही संबंध नाहीत. हे टोटली डिफरंट आहेत पहा, टोटली डिफरंट आहेत. आले लक्षात? लक्षात असू द्या की जावा लँग्वेज इज अ केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज, म्हणजे आणि आयडेंटिफायर सुद्धा कसे आहेत आपले, केस सेन्सिटिव्ह आहेत. त्यानंतर पुढचं या ठिकाणी पहा, पुढच्या ठिकाणी रूल की जे काय तुम्ही आयडेंटिफायर्स राईट करतायत त्याला तुम्ही नो लिमिट्स, तुम्ही कितीही कॅरेक्टर्स या ठिकाणी घेऊ शकता पहा. ठीक आहे, म्हणजे इथे राईट करतोय मी, देर इज नो लिमिट, देर इज नो लिमिट फॉर जावा आयडेंटिफायर्स, जावा आयडेंटिफायर्स, but it is not recommended, it is not recommended. म्हणजे या ठिकाणी पहा आपण या ठिकाणी रिकमेंड करत नाही टू लेंथी आयडेंटिफायर्स, आयडेंटिफायर्स. इथे मी वाटलंच तर तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो पहा. इथे राईट केल्या प्रकारे मी या ठिकाणी टोटल, इथे तुम्ही कितीही मोठा घेऊ शकता पहा, इथे तुम्ही कितीही मोठ्या ठिकाणी व्हेरिएबल घेऊ शकता. पण जास्त करून जे काय आपण मोठा व्हेरिएबल घेतोय आपल्या प्रोग्राम साठी व्यवस्थित नाहीये, आपल्याला समजण्यासाठी थोडं अवघड जातं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी लेंथी व्हेरिएबल नेम म्हणजे लेंथी जे काय आयडेंटिफायर्स याला आपण रिकमेंड करत नाहीये. पण या ठिकाणी तुम्ही जास्त करून 15च्या आतमध्ये म्हणजे जी काय लेंथ असेल 15च्या आतमध्ये तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता पहा. हा झाला तुमचा आयडेंटिफायर्सचा फोर्थ रूल. त्यानंतर पहा पुढचा रूल या ठिकाणी आपण पाहायचोय, cannot use identifiers, cannot use identifiers, cannot use as reserved words, cannot use as reserved words, reserved words किंवा आपण त्याला म्हणू शकतो कीवर्ड्स, कीवर्ड सुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. तर जावा मध्ये जे काय रिझर्व वर्ड्स आहेत, जे काय कीवर्ड्स आहेत, पुढे जाऊन आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत पहा. आपण एक सेपरेट व्हिडिओ आपण त्यावर तयार करणार आहोत. डेटा टाइप्स किंवा आपण रिझर्व वर्ड्स किंवा कीवर्ड्स असा एक आपण सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत. त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअर होईल. तर आता फक्त लक्षात असू द्या पहा की आयडेंटिफायर्स कॅनॉट यूज ॲज रिझर्व वर्ड्स, म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे काय रिझर्व वर्ड्स आहेत, प्री डिफाईन्ड जे काय फंक्शन्स असतील, वर्ड्स असतील, क्लास असतील, तुम्ही या ठिकाणी यूज करू शकत नाही. तर एक्झाम्पलच्या फॉर्मॅट मध्ये पहा, इथे मी काय करतोय, इंटिजर फॉर. आता फॉर काय एक रिझर्व वर्ड्स आहे पहा, रिझर्व वर्ड्स आहे एक कीवर्ड आहे आणि या ठिकाणी मी फॉर मध्ये स्टोअर केलेला आहे 10 आणि इथे येऊन मी काय करतोय, फॉर या ठिकाणी मी प्रिंट करतो पहा, फॉर या ठिकाणी मी प्रिंट करतोय आणि चेक करून पाहूया आपण. कंपाइल करतोय, तुम्हाला इथे एरर येईल पहा. इथे तुम्हाला काय आला, एरर. काय एरर देतोय, इलिगल स्टार्ट ऑफ एक्सप्रेशन. इथे तुम्हाला पहा नॉट अ स्टेटमेंट तुम्हाला एरर देतोय. का? कारण फॉर या ठिकाणी हा काय एक रिझर्व वर्ड आहे, आपण यूज करू शकत नाही. किंवा इथे मी काय करतो, इफ नावाचा एक व्हेरिएबल घेतो. आता इथे इफ म्हणजे काय, आपण व्हेरिएबल नेम यूज केलाय, पण इफ हा काय आहे आपला एक रिझर्व वर्ड आहे, पण आपण या ठिकाणी इफ असा डिक्लेअर करू शकत नाही. तर इथे पहा, फाईल सेव्ह, इथे आलो, परत कंपाइल करतो मी आपली फाईल, कंपाइल, इथे आपला काय भेटला, एरर. म्हणजे तुमच्या लक्षात आलेला असेल पहा की जावा प्रोग्राम मध्ये जे काय आयडेंटिफायर्स आहेत त्या आयडेंटिफायर्स मध्ये आपण रिझर्व वर्ड्स आपण यूज करू शकत नाही. जर समजा तुम्ही इथे यूज करण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्हाला या ठिकाणी काय येतो, एरर येतो पहा. हा झाला आपला फिफ्थ रूल. तर हे 5 रूल्स तुमच्या लक्षात आलेले असतील पहा. अजूनही पुढे भरपूर रूल्स आहेत की जे काय जावा मध्ये तुम्ही आयडेंटिफायर देतायत, तुम्ही एखाद्या स्ट्रिंगचं नेम, एखाद्या क्लासचं नेम किंवा एखाद्या इंटरफेसचं नेम सुद्धा तुम्ही तुमच्या आयडेंटिफायर्सला राईट करू शकता, पण आपण रिकमेंडेड करत नाही. जास्त करून आपल्या प्रोग्रामसाठी या ठिकाणी हार्म असतात, त्यामुळे आपण क्लासचं नेम किंवा इंटरफेसचं नेम ऍज आयडेंटिफायर्स म्हणून आपण राईट करत नाहीये. तर हे झाले पहा तुमचे जावाचे 5th रूल्स. तर आपण या ठिकाणी पहा आयडेंटिफायर्स कन्सेप्ट शिकलोय. आयडेंटिफायर्स मध्ये आपण आयडेंटिफायर्स डिफाइन करत असताना कोणकोणते रूल्स आहेत ते आपण पूर्णपणे प्रॅक्टिकली या ठिकाणी डिस्कस केले आहेत. तर पहा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपलं जे काय
लक्ष टेकअप चॅनल असेल त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपला शेअर करा. थँक्यू.